नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, किरण's इको अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे महाराष्ट्र सेट परीक्षा देणार आहेत किंवा भविष्यात सेट नेटची तयारी करणार आहेत। मित्रांनो, बहुतेक वेळा असं पाहायला मिळतं की विद्यार्थी पेपर 2 वर जास्त लक्ष देतात आणि पेपर 1ला इझी समजून इग्नोर करतात। पण इथेच मोठी चूक होते, कारण लक्षात ठेवा, महाराष्ट्र सेट क्लिअर होणार की नाही हे पेपर 1 ठरवतं। तुमचा सब्जेक्ट कितीही स्ट्रॉंग असो, जर पेपर 1मध्ये मार्क्स कमी पडले तर तुमचा सेट जस्ट फ्यू मार्क्सने मिस होऊ शकतो। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1चा संपूर्ण सिलेबस खूप सिंपल, स्मार्ट आणि एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पेपर 1मध्ये नेमकं काय वाचायचे, कुठले टॉपिक्स हाय स्कोरिंग आहेत, कुठे जास्त वेळ द्यायला आणि कुठे स्मार्ट स्टडी करायची हे सगळं स्पष्ट होईल। मित्रांनो, पेपर 1 म्हणजे फक्त सिलेबस नाही, तर पेपर 1 म्हणजे तुमची टीचिंग ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी, रिसर्च अंडरस्टँडिंग आणि अकॅडमिक मॅच्युरिटी चेक करणारा पेपर आहे। म्हणून हा पेपर UGC लेवलला डिझाईन केलेला असतो आणि क्वेश्चन्स हे कन्सेप्च्युअल प्लस ॲप्लिकेशन बेस असतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त टॉपिक सांगणार नाही, तर प्रत्येक युनिटकडे एक्झामिनर ज्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे हे सुद्धा समजावून सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही अननेसेसरी रीडिंग टाळू शकता आणि लिमिटेड टाईममध्ये मॅक्झिमम स्कोअर करू शकाल। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते, पेपर 1मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, ऑप्शन्स ट्रिकी नसतात, पण तरीही स्टुडंट्स मार्क्स गमवतात। का? तर प्रॉपर स्ट्रॅटेजी नसते, PYQ सॉल्व केलेले नसतात, कन्सेप्ट क्लिअर केलेले नसतात आणि याच सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन हा व्हिडिओ देणार आहे। हा व्हिडिओ खास करून डिझाईन केला आहे फर्स्ट टाईम सेट अटेम्प्ट करणाऱ्यांसाठी, वर्किंग प्रोफेशनलसाठी, मराठी मीडियम स्टुडंट्ससाठी आणि ज्यांना पेपर 1मध्ये कॉन्फिडन्स कमी आहे त्यांच्यासाठी। म्हणून एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नोट्स बनवत बघा आणि शेवटी दिलेली स्ट्रॅटेजी नक्की फॉलो करा, कारण हा एक व्हिडिओ तुमच्या पेपर 1च्या तयारीला प्रॉपर डायरेक्शन देणारा आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही खरंच महाराष्ट्र सेट सिरियस असाल आणि पेपर 1मध्ये 65 to 70+ मार्क्स घ्यायचे असतील, चला तर मग सुरू करूयात। युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड, त्यालाच मराठीमध्ये अध्यापन अभियोग्यता असे म्हणतात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजावून घेऊया टीचिंग म्हणजे नेमकं काय। टीचिंग म्हणजे फक्त माहिती देणं नाही, तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये होणारी परस्पर संवादाची म्हणजेच इंटरॅक्शन प्रक्रिया आहे। शिक्षणशास्त्रानुसार टीचिंग ही एक प्लॅन, सिस्टमॅटिक आणि पर्पजफुल ॲक्टिव्हिटी आहे। टीचिंगचे मुख्य घटक शिक्षक, विद्यार्थी, सब्जेक्ट मॅटर, टीचिंग लर्निंग एन्व्हायरमेंट हे आहेत। ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग, अध्यापनाची उद्दिष्टे। टीचिंगचे उद्दिष्टे फक्त परीक्षा पास करणं नसून तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे। अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे: ज्ञानप्राप्ती करणे, समज म्हणजेच अंडरस्टँडिंग, कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंट, व्हॅल्यू फॉर्मेशन मूल्यनिर्मिती, सृजनशीलता क्रिएटिव्हिटी, समस्या सोडवण्याची क्षमता। ही उद्दिष्टे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत। नेक्स्ट आहे लेवल्स ऑफ टीचिंग। विद्यार्थी मित्रांनो, लेवल्सवर प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन हा विचारलाच जातो, त्यामुळे तुम्ही हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित प्रिपेअर करा। टीचिंग ॲप्टिट्यूडमधील हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। मेमरी लेवल टीचिंग, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स अँड बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ टीचिंग, अध्यापनाची वैशिष्ट्ये व मूलभूत गरजा। तर अध्यापनाची काय काय वैशिष्ट्ये असू शकतात? अध्यापन हे उद्दिष्टाभिमुख असतात, त्याचबरोबर द्विमार्गी प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि नियोजनबद्ध आहे।
तर अजूनसुद्धा काही वैशिष्ट्ये आहेत, ते पण आपण बघणार आहोत. मूलभूत गरजा, प्रशिक्षित शिक्षक, योग्य विद्यार्थी, अभ्यासक्रम, अध्यापन साधने, अनुकूल वातावरण, अशा गरजा ह्या अध्यापनासाठी गरजेच्या असतात. त्याच्यानंतर लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स, विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य. सेटनेटमध्ये लर्नर कॅरेक्टरिस्टिक्सवर खूप प्रश्न येतात. ॲडोलसंट लर्नर्स, अडल्ट लर्नर्स, लर्नर्स डेव्हलपमेंट कॅरेक्टरिस्टिक, ॲकॅडमिक, सोशल, इमोशनल, कॉग्नेटिव्ह, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, व्यक्तिगत फरक, प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, फरक असतो, बुद्धिमत्ता, आवड, क्षमता, सामाजिक पार्श्वभूमी, शिकण्याचा वेग, त्यामुळे वन मेथड फॉर ऑल लर्नर्स चालत नाही. फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग, अध्यापनावर परिणाम करणारे घटक, टीचर रिलेटेड फॅक्टर, त्याच्यामध्ये विषय ज्ञान येऊ शकतं. त्याच्यानंतर अध्यापन कौशल्य, ॲटिट्यूड, अनुभव, आणि लर्नर रिलेटेड फॅक्टर्स, प्रेरणा, बुद्धिमत्ता, मानसिक व्यवस्था, सपोर्ट मटेरियल, पुस्तक, ICT टूल्स, टीचिंग एड्स, इन्स्ट्रक्शन फॅसिलिटीज, वर्गखोली, लॅब, लायब्ररी, लर्निंग एन्व्हायरमेंट, सकारात्मक वातावरण, डिसिप्लिन. त्यानंतर इन्स्टिट्यूशन, धोरणे, प्रशासन, संसाधने. मेथड्स ऑफ टीचिंग इन हायर एज्युकेशन, टीचर सेंटर मेथड, त्यामध्ये येऊ शकतं लेक्चर मेथड, डेमॉन्स्ट्रेशन मेथड, शिक्षक प्रमुख भूमिका. लर्नर सेंटर मेथड, डिस्कशन, सेमिनार, प्रोजेक्ट मेथड, विद्यार्थी सक्रिय. त्याच्यानंतर ऑनलाईन वर्सेस ऑफलाईन टीचिंग मेथड, ऑफलाईन क्लासरूम टीचिंग, फेस टू फेस इंटरॅक्शन, आणि ऑनलाईन टीचिंग स्वयंप्रभा, मूक्स, ई कंटेंट, फ्लेक्झिबिलिटी आणि ॲक्सेसिबिलिटी. त्याच्यानंतर टीचिंग सपोर्ट सिस्टीम, ट्रॅडिशनल, मॉडर्न, ICT बेस. इव्हॅल्युशन सिस्टीम, मूल्यमापन प्रणाली, एलिमिनेट्स ऑफ इव्हॅल्युशन, ऑब्जेक्टिव्ह, टूल्स, फीडबॅक. टाइप्स ऑफ इव्हॅल्युशन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युशन, समेटिव्ह इव्हॅल्युशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन, त्याच्यानंतर कंटिन्युअस इव्हॅल्युशन. CBSE इन हायर एज्युकेशन, CBSE म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, विद्यार्थी विषय निवडू शकतो, क्रेडिट बेस्ड असाइनमेंट, फ्लेक्झिबिलिटी, स्किल ओरिएंटेड एज्युकेशन. कम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग अँड इनोव्हेशन, ऑनलाईन एक्झाम्स, ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट, इन्स्टंट रिझल्ट, AI बेस्ड इव्हॅल्युशन, पियर इव्हॅल्युशन, सेल्फ इव्हॅल्युशन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की मॅडमनी एवढा मोठा सिलेबस सांगितला आणि हा सिलेबस आपण कसा कवर करणार, तर काळजी करण्याची गरज नाही. मी तुमचा सगळा सिलेबस या चॅनलवरती पूर्ण करून घेणार आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, टीचिंग ॲप्टिट्यूड हा केवळ सिलेबस नाही, तर एक इफेक्टिव्ह टीचर बनण्यासाठी मार्गदर्शक संहिता आहे. जर हा युनिट नीट समजून घेतला तर पेपर 1मधील स्कोअर नक्कीच वाढेल. त्यानंतर आपण युनिट 2 बघूया. रिसर्च ॲप्टिट्यूड, त्यालाच मराठीमध्ये संशोधन अभियोग्यता असे म्हणतात. रिसर्च म्हणजे काय? रिसर्च म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध, थोडक्यात, किंवा विद्यमान ज्ञानाची पडताळणी व विस्तार. संशोधनाची वैशिष्ट्य, नियोजनबद्ध संशोधन, वैज्ञानिक, वस्तुनिष्ठ, समस्या केंद्रित, सत्य शोधनावर आधारित. त्यानंतर टाईप्स ऑफ रिसर्च, यावरती प्रत्येक वर्षी टाईप्स ऑफ रिसर्चवरती एक क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. बेसिक रिसर्च, अप्लाइड रिसर्च, ॲक्शन रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च. रिसर्चची प्रोसेस, रिसर्च ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. संशोधनाचे टप्पे असतात. प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, त्याच्यानंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, हायपोथिसिस फॉर्म्युलेशन, रिसर्च डिझाईन, सॅम्पल सिलेक्शन, डाटा कलेक्शन, डाटा ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन, रिपोर्ट रायटिंग. स्टेपमध्ये प्रोसेसवर आधारित प्रश्न हमखास परीक्षेला येतो. रिसर्च प्रॉब्लेम, संशोधनाची समस्या. रिसर्च प्रॉब्लेम म्हणजेच अभ्यासासाठी निवडलेली विशिष्ट समस्या. चांगल्या संशोधन समस्येची वैशिष्ट्ये असतात. स्पष्ट असलं पाहिजे, संशोधन योग्य असलं पाहिजे, व्यावहारिक असलं पाहिजे, मर्यादित असलं पाहिजे आणि उद्दिष्टाशी संबंधित असलं पाहिजे. त्याच्यानंतर हायपोथिसिस. हायपोथिसिस म्हणजे संशोधनासाठी केलेला एक तात्पुरता अंदाज. परिकल्पनेची वैशिष्ट्य, स्पष्ट, चाचणीयोग्य, साधी, चलनामधील संबंध दर्शवणारी. टाईप्स ऑफ हायपोथिसिस,
नल हायपोथिसिस, रिसर्च हायपोथिसिस, डायरेक्शनल, नॉन डायरेक्शनल. त्याच्यानंतर व्हेरिएबल्स, चल. व्हेरिएबल्स म्हणजे बदलणारे घटक. टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स, इंडिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल, मॉडरेटर व्हेरिएबल, कंट्रोलर व्हेरिएबल. रिसर्च डिझाईन, संशोधन आराखडा. रिसर्च डिझाईन म्हणजे संशोधन कसं करायचं याचं ब्ल्यूप्रिंट. प्रकार, डिस्क्रिप्टिव्ह डिझाईन, एक्सपेरिमेंटल डिझाईन, केस स्टडी डिझाईन, सर्वे डिझाईन. सॅम्पलिंग, नमुना पद्धती. सॅम्पलिंग म्हणजे संपूर्ण लोकसंख्येतून काही प्रतिनिधिक घटक निवडणं. टाईप्स ऑफ सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. टूल्स ऑफ रिसर्च, संशोधन साधने, डाटा कोळणा करण्यासाठी वापरली जाणारी साधने. फॉर एक्झाम्पल क्वेश्चनरी, इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन, शेड्यूल, रेटिंग स्केल आणि टेस्ट. डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. क्वांटिटेटिव्ह डाटा, क्वालिटेटिव्ह डाटा. रिसर्च इथिक्स हा खूप महत्त्वाचा आहे सेटनेटसाठी. संशोधन नैतिकता. संशोधनाच्या नैतिकतेचे घटक प्रामाणिकपणा असला पाहिजे, डेटा चोरी टाळणं, त्याच्यानंतर गोपनीयता ठेवणं, प्लॅगरिझम टाळणं आणि योग्य संदर्भ सायटेशन. प्लॅगरिझम, साहित्य चोरी. प्लॅगरिझम म्हणजे इतरांचे कामं स्वतः म्हणून सादर करणं. टाईप्स, डायरेक्ट प्लॅगरिझम, सेल्फ प्लॅगरिझम. UGC नियमानुसार प्लॅगरिझम गंभीर गुन्हा आहे. रिसर्च रिपोर्ट रायटिंग. रिसर्चचा अंतिम टप्पा म्हणजे रिपोर्ट रायटिंग. ICT अँड रिसर्च, ऑनलाईन जर्नल्स, गुगल स्कॉलर, SPSS, ई-रिसोर्स, डिजिटल लायब्ररीज. मित्रांनो, रिसर्च ॲप्टिट्यूड हा युनिट फक्त परीक्षेसाठीच नाही तर एक चांगला संशोधक आणि अभ्यासक बनण्यासाठी अत्यंत आवश्यक असा हा युनिट आहे. हा युनिट तुम्ही जर नीट समजून घेतला तर पेपर 1मधील स्कोअर नक्कीच वाढेल. युनिट 3, कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे दिलेला उतारा वाचून त्याचा योग्य अर्थ समजून घेऊन आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडवणे. यालाच आपण काय म्हणतो, कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय असतं स्टुडंट, एक उतारा दिलेला असतो. उतारा सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, साहित्यिक किंवा चालू घडामोडीवर आधारितसुद्धा असू शकतो. त्या उतार्यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी असतात. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर या उतार्याचा मुख्य आशय काय आहे, परत एखाद्या शब्दाचा किंवा वाक्याचा अर्थ काय आहे, लेखकाचा दृष्टिकोन, व्ह्यू पॉईंट काय आहे, उतार्यातील एखाद्या विधानावर आधारित निष्कर्ष काढायला सांगितला जातो. त्याच्यानंतर योग्य शीर्षक निवडायला सांगितलं जातं. बरोबर का चुकीचं विधान ओळखायला सांगितलं जातं. कॉम्प्रिहेन्शन सोडवताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी स्टुडंट. प्रथम, संपूर्ण उतारा शांतपणे वाचा. मुख्य मुद्दे आणि कीवर्ड लक्षात ठेवा. प्रश्न नीट वाचून मग पर्याय तपासा. अंदाजाने उतारा देण्यापेक्षा उतार्यावर आधारित उत्तर निवडा. वेळेचे नियोजन करा. तयारी कशी करायची स्टुडंट. दररोज मराठी व इंग्रजीचे एक वर्तमानपत्र वाचा. संपादकीय लेख वाचून त्याचा सारांश काढण्याचा सराव करा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडा आणि व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह वाढवा. युनिट 3, कम्युनिकेशन, संप्रेषण तंत्रज्ञान. तर कम्युनिकेशन म्हणजे स्टुडंट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अर्थपूर्ण संदेश पोहोचण्याची प्रक्रिया. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर विचार, भावना, माहिती, ज्ञान यांची देवाणघेवाण म्हणजे संप्रेषण. नेचर ऑफ कम्युनिकेशन, संप्रेषणाचे स्वरूप. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, द्विमार्गी प्रक्रिया आहे, परत सामाजिक प्रक्रिया आहे, उद्देशपूर्ण प्रक्रिया आहे, परस्पर समज आवश्यक असते. त्याच्यानंतर संप्रेषणाचे घटक, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये सेंडर, मॅसेज, इनकोडिंग, डिकोडिंग, चॅनल, फीडबॅक, नॉईस हे घटक महत्त्वाचे असतात. सेटमध्ये डायग्राम बेस्ड प्रश्न येतात. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ कम्युनिकेशन, व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, रिटन कम्युनिकेशन, व्हिज्युअल कम्युनिकेशन. फॉर्मल अँड इन्फॉर्मेशनल कम्युनिकेशन, फॉर्मल कम्युनिकेशन आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन. कम्युनिकेशन चॅनल्स, संप्रेषण माध्यमे, फेस टू फेस, टेलिफोन, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया. बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन, संप्रेषणातील अडथळे. हा टॉपिक परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे.
टाईप्स ऑफ बॅरियर्स, फिजिकल बॅरियर्स, परत सिमेंटिक बॅरियर्स, ऑर्गनायझेशनल बॅरियर्स, कल्चर बॅरियर्स. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, प्रभावी संप्रेषण. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे संदेश अचूकपणे समजला जाणं. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी स्पष्ट भाषा असणे आवश्यक आहे, योग्य माध्यम, ॲक्टिव्ह लिसनिंग, योग्य फीडबॅक. त्याच्यानंतर 7 C's ऑफ कम्युनिकेशन. हा टॉपिक हमखास प्रश्नांसाठी येतो. क्लिअरिटी, कॉन्सिक्वेन्स, परत क्युरियोसिटी, असे 7 प्रकारचे आहेत 7 C's ऑफ कम्युनिकेशन. ते आपण डिटेल व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्लासरूम कम्युनिकेशन. टीचरसाठी कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. शिक्षकांसाठी आवश्यक कौशल्य, स्पष्ट आवाज, आय कॉन्टॅक्ट, प्रश्नोत्तर पद्धती, स्टुडंट एंगेजमेंट, सकारात्मक बॉडी लँग्वेज. त्याच्यानंतर लिसनिंग, श्रवण कौशल्य. लिसनिंग म्हणजे फक्त ऐकणे नाही तर समजावून घेणे. टाईप्स ऑफ लिसनिंग, ॲक्टिव्ह लिसनिंग, पॅसिव्ह लिसनिंग, क्रिटिकल लिसनिंग, एम्पॅथेटिक लिसनिंग. ICT अँड कम्युनिकेशन. आधुनिक काळात कम्युनिकेशन ICT शिवाय अपूर्ण आहेत. ICT टूल्स, झूम, गुगल मीट, यूट्यूब, LMS, ईमेल्स, व्हॉट्सअप. कम्युनिकेशन इन टीचिंग प्रोसेस, टीचर स्टुडंट इंटरॅक्शन, फीडबॅक बेस्ड लर्निंग, स्टुडंट पार्टिसिपेशन, कोलॅबरेटिव्ह लर्निंग. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. हा अतिशय स्कोरिंग युनिट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की मॅथ म्हणजे कठीण, पण खरं सांगायचं झालं तर सेटनेटमधील मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड हे बेसिक लेवलचे असते आणि योग्य पद्धतीने अभ्यास केला तर हा युनिट इझी मार्क्स देणार आहे. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड म्हणजे काय? मॅथमॅटिकल रिझनिंग म्हणजेच संख्यात्मक समस्या सोडवण्याची क्षमता, तार्किक आणि विश्लेषणात्मक विचारशक्ती. या युनिटमध्ये गणिती गणना, लॉजिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल यांची चाचणी घेतली जाते. त्याच्यानंतर नेचर ऑफ मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड. ही ॲप्टिट्यूड बेस्ड युनिट आहे. स्पीड प्लस ॲक्युरसी महत्त्वाची असते. शॉर्ट ट्रिक्स वापरता येतात. प्रॅक्टिस केल्यास कॉन्फिडन्स वाढतो. नंबर सिस्टीम, संख्या पद्धती. हा टॉपिक फाउंडेशन आहे. यात समाविष्ट नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, रॅशनल, इरॅशनल नंबर्स, प्राईम नंबर्स. सेटमध्ये बेसिक कन्सेप्ट बेस्ड प्रश्न विचारले जातात. त्यानंतर फ्रॅक्शन, डेसिमल्स अँड पर्सेंटेज. फ्रॅक्शन्स, प्रॉपर फ्रॅक्शन्स, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, डेसिमल कन्व्हर्जन. त्याच्यानंतर पर्सेंटेज, इन्क्रीज, डिक्रीज, पर्सेंटेज कॅल्क्युलेशन, रिअल लाईफ बेस्ड प्रॉब्लेम. हा टॉपिक खूप स्कोरिंग आहे. रेशो अँड प्रपोर्शन. रेशो म्हणजे तुलना, प्रपोर्शन म्हणजे समानता. वापर, एज प्रॉब्लेम, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन यावरती जास्त विचारले जातात. प्रॉफिट आणि लॉस, नफा व तोटा. हा टॉपिक प्रॅक्टिकल लाईफशी जोडला आहे. कॉस्ट प्राईज, सेलिंग प्राईज, प्रॉफिट, लॉस, डिस्काउंट अशा संकल्पना यामध्ये विचारल्या जातात. सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. त्याच्यानंतर टाईम अँड वर्क. या टॉपिकमध्ये कामाचा वेळ, व्यक्तीची संख्या, वेळेची गणना, लॉजिक प्लस मॅथमॅटिकल थिंकिंग वापरावी लागते. टाईम, स्पीड अँड डिस्टन्स. हा टॉपिक बेसिक लेवलला विचारला जातो. कन्सेप्ट, स्पीड इक्वल टू डिस्टन्स, टाईम, ॲव्हरेज स्पीड, रिलेटिव्ह स्पीड. फॉर्म्युला क्लिअर असतील तर हा युनिट खूप सोपा आहे. ॲव्हरेज म्हणजे सर्व संख्यांचे एकत्रित परिणाम. वापर, मार्क्स, एज प्रॉब्लेम, डाटाबेस क्वेश्चन्स. त्याच्यानंतर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. हा टॉपिक बेसिक लेवलला विचारला जातो. फोकस, अरेंजमेंट, सिलेक्शन. हेवी कॅल्क्युलेशन नसते, कन्सेप्ट क्लिअरिटी महत्त्वाची असते. त्यानंतर प्रोबॅबिलिटी, संभाव्यता म्हणजे एखादी घटना घडण्याची शक्यता. इझी मार्क्सचा टॉपिक आहे हा. लॉजिकल मॅथमॅटिकल रिझनिंग. मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये लॉजिक वापरला जातो. एक्झाम्पल, नंबर सिरीज, मिसिंग नंबर्स, पॅटर्न रिकॉग्नेशन्स. ऑब्झर्वेशन स्किल महत्त्वाची असते याच्यामध्ये खूप जास्त. डाटा सफिशियन्सी. या प्रकारच्या प्रश्नात दिलेली माहिती पुरेशी आहे का, उत्तर शोधणे गरजेचे आहे का. हा युनिट रिझनिंग ओरिएंटेड क्वेश्चन्स यावरती जास्त विचारले जातात. वर्ड प्रॉब्लेम्स, शब्द समस्या. रिअल लाईफ बेस, मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग तपासली जाते आणि प्रॉपर रीडिंगची गरजेची असते याच्यासाठी. यूज ऑफ प्रॉक्सिमेशन्स अँड एस्टिमेशन. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन न करता अंदाज लावणे. टाईम सेविंग टेक्निक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा खूप उपयुक्त असतं. त्यानंतर मॅथमॅटिकल रिझनिंग.
कॅल्क्युलेशन हेवी नसते, कन्सेप्ट बेस्ड प्रश्न विचारले जातात आणि टाईम फार महत्त्वाचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या जर युनिटचा तुम्ही प्रॉपर स्टडी केला तर यामध्ये आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो. कारण बरेच स्टुडंट कॉमन मिस्टेक करतात, कॅल्क्युलेशन हरी करतात, त्यानंतर फॉर्म्युला कन्फ्युजन होतं त्यांना आणि क्वेश्चन नीट न वाचणं, यामुळे सुद्धा आपले उत्तर हे चुकू शकतं. तर आपण याच्यासाठी 2-3 प्रिपरेशन टिप्स बघू. रोज 20 ते 30 मिनिट याची प्रॅक्टिस करा. फॉर्म्युलेची लिस्ट तयार करा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडा आणि स्पीड अँड ॲक्युरेसी बॅलन्स ठेवा. नेक्स्ट युनिट लॉजिकल रिझनिंग. हा अतिशय स्कोरिंग आणि कन्सेप्ट बेस युनिट आहे. लॉजिकल रिझनिंग म्हणजे फक्त बुद्धी वापरणं नाही, तर दिलेल्या माहितीवरून योग्य निष्कर्ष काढण्याची क्षमता. दरवर्षी या युनिटवरून 5 ते 6 प्रश्न नक्की विचारले जातात. लॉजिकल रिझनिंग म्हणजे नेमकं काय? तर विचारांची शिस्तबद्ध मांडणी करणे, तर्कशुद्ध विचार करणे, दिलेल्या तथ्यांवर आधारित निष्कर्ष काढणे. नेचर ऑफ लॉजिकल रिझनिंग ही ॲप्टिट्यूड बेस्ड युनिट आहे. कॅल्क्युलेशन कमी आणि थिंकिंग जास्त असते. प्रॅक्टिस केल्याने स्पीड वाढते. ऑब्झर्वेशन स्किल महत्त्वाची असते. टाईप्स ऑफ रिझनिंग: डिडक्टिव्ह रिझनिंग, इंडक्टिव्ह रिझनिंग, स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन. हा टॉपिक सेटमध्ये फार महत्त्वाचा आहे. स्टेटमेंट दिले जातं आणि कन्क्ल्युजन लॉजिकली फॉलो होतं काय हे आपल्याला तपासलं जातं. अजम्पशन गृहीत धरायचं नाही, फॅक्टवरच निर्णय घ्यायचा. नंतर सिलोजिझम, तर्कवाक्य. सिलोजिझम म्हणजे 2 विधानं प्लस 1 निष्कर्ष. स्ट्रक्चर: मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस आणि कन्क्ल्युजन. वेन डायग्राम वापरून ते सोडवायचं असतं आपल्याला. त्याच्यानंतर अजम्पशन. अजम्पशन म्हणजे विधानामागे दडलेला अर्थ. स्टेटमेंट लॉजिकली पॉसिबल आहे का? ऑथर काय गृहीत धरतो? इमोशनल जजमेंट टाळा. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट्स, युक्तिवाद. आर्ग्युमेंट्स म्हणजे समर्थन किंवा विरोध करणारे कारण. टाईप्स: स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आणि वीक आर्ग्युमेंट. प्रॅक्टिकल, लॉजिकल, रिलिव्हंट आर्ग्युमेंट इक्वल टू स्ट्रॉंग. त्याच्यानंतर साम्य. साम्य म्हणजे 2 गटांमधील संबंध. उदाहरणार्थ टीचर स्टुडंट, डॉक्टर पेशंट. रिलेशनशिप ओळखणं महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, वर्गीकरण. ऑड वन आउट, समान गुणधर्म शोधायचा आहे. ऑब्झर्वेशन प्लस लॉजिक वापरायचं आहे याच्यामध्ये. सिरीजमध्ये काय असतं? नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज, मिक्स सिरीज. पॅटर्न ओळखणं हे की स्किल आहे. कोडिंग डिकोडिंग, वर्ड्स, लेटर्स, नंबर कोडमध्ये दिलेलं असतं. लॉजिक वापरून आपल्याला डिकोड करायचं असतं. अल्फाबेट पोझिशन फार उपयुक्त असतं. ब्लड रिलेशन, नातेसंबंध. हा टॉपिक अनेकांना कन्फ्यूज करतो. फॅमिली ट्री तयार करा. डायरेक्शन लक्षात ठेवा आणि डायग्राम मेथड बेस्ट आहे. डायरेक्शन सेन्स टेस्ट: नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. लेफ्टला राईट मुवमेंट. रफ डायग्राम काढल्यास चूक होत नाही. त्याच्यानंतर लॉजिकल व्हेन डायग्राम, क्लास रिलेशन, ओव्हरलॅपिंग कन्सेप्ट. त्याच्यानंतर कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम. लॉजिकल रिलेशनशिप तपासायचं आहे, डायरेक्ट इमोशनल आन्सर देऊ नका. स्टेटमेंट, अजम्पशन, कन्क्ल्युजन, कोर्स ऑफ ॲक्शन. हा कंबाईंड टाईप सेटमध्ये विचारला जातो. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग इन टीचिंग प्रोफेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, स्टुडंट ॲनालाइज, डिस्कशन मेकिंग, रिसर्च ॲप्टिट्यूड. टीचरसाठी लॉजिक फार महत्त्वाचं आहे. यामध्ये काय करतात स्टुडंट या युनिटमध्ये? कॉमन मिस्टेक करतात, ओव्हर थिंकिंग करतात आणि पर्सनल ओपिनियन वापरतात. डायग्रामसुद्धा काढत नाहीत. सो ओनली गिवन डाटा वापरा, डायग्राम काढा आणि ओव्हर थिंकिंग टाळा. प्रिपरेशन टिप्स सांगते मी तुम्हाला. रोज 15 ते 20 क्वेश्चन सॉल्व करा. PYQs खूप महत्त्वाचे असतात. डायग्राम टेक्निक वापरा. टाईम बाउंड प्रॅक्टिस करा. लॉजिकल रिझनिंग हा युनिट भीतीचा नाही आहे. जर तुम्ही लॉजिक शांतपणे वापरला तर पेपर 1मधील मार्क्स नक्कीच वाढतील. डाटा इंटरप्रिटेशन. मित्रांनो, डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करणे आणि तुलना, विश्लेषण आणि निष्कर्ष काढण्याची एक प्रक्रिया आहे. नेचर ऑफ डाटा इंटरप्रिटेशन, ऑब्झर्वेशनवर आधारित युनिट. कॅल्क्युलेशन बेसिक असतं. ॲक्युरेसी प्लस स्पीड महत्त्वाची असते आणि व्हिज्युअल डाटावर भर दिलेला असतो. सोर्स ऑफ डाटा, प्रायमरी डाटा, सेकंडरी डाटा. टाईप्स ऑफ डाटा प्रेझेंटेशन. हा भाग परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. टॅब्युलर फॉर्म, बार डायग्राम, लाईन ग्राफ, पाय चार्ट, हिस्टोग्राम. त्याच्यानंतर मेजर्स यूज इन डाटा इंटरप्रिटेशन, पर्सेंटेज, रेशो आणि ॲव्हरेज. टाईप्स ऑफ क्वेश्चन आज
सेट नेटमध्ये खालील प्रकारचे प्रश्न येतात. हायेस्ट लोएस्ट व्हॅल्यू, पर्सेंटेज इन्क्रीज ऑर डिक्रीज, रेशो कंपॅरिझन, ॲव्हरेज कॅल्क्युलेशन, इयर वाईज ॲनालिसिस, ट्रू फॉल्स स्टेटमेंट बेस्ड ऑन डाटा. स्टेप बाय स्टेप ॲप्रोच टू सॉल्व DI क्वेश्चन्स. डाटा नीट वाचा, युनिट लक्षात ठेवा, रफ कॅल्क्युलेशन करा, ऑप्शन कम्पेअर करा आणि त्याच्यानंतर एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नेहमी गरजेचं असतं याच्यासाठी. नेक्स्ट युनिट ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी. सोप्या शब्दात सांगायचं तर माहिती संकलन, साठवण, प्रक्रिया आणि प्रसारणासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व डिजिटल साधनांचा एकत्रित उपयोग म्हणजेच ICT. कंपोनंट्स ऑफ ICTचे जे प्रमुख घटक आहेत हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क, डाटा, हे आपण डेली लाईफमध्ये सुद्धा यूज करतो. सेटमध्ये कंपोनंट्सवर डायरेक्ट प्रश्न येतात, त्यामुळे हा युनिट खूप सोपा आणि स्कोरिंग आहे. तुम्ही चांगला प्रिपेअर केला तर आउट ऑफ मार्क्स या युनिटवरती हमखास मिळून जातील. हार्डवेअर, कम्प्युटरचे फिजिकल पार्ट्स म्हणजेच हार्डवेअर. सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर चालवण्यासाठी जे लागणारे प्रोग्राम्स आहेत. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम, इंटरनेट म्हणजे इंटरनेट आपण सगळेजण यूज करतो, जगभरातील संगणकाचं जाळं म्हणजेच इंटरनेट. त्यानंतर इंटरनेट सर्व्हिस, ईमेल, WWW, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, क्लाउड सर्व्हिस. त्याच्यानंतर सर्च इंजिन, गुगल, बिंग, याहू हे सर्च इंजिनमध्ये येतात. त्याच्यानंतर ईमेलमध्ये फास्ट कम्युनिकेशन हे टूल आहे, फॉर्मल आणि इनफॉर्मल यूजसाठी यूज करू शकतो. कंपोनंट्स, त्याच्यानंतर लर्निंग. ICTमुळे शिक्षण ऑनलाईन झाले आहे, त्यामुळे फॉर्म्स ऑफ लर्निंग, ऑनलाईन कोर्सेस, व्हर्च्युअल क्लासरूम, LMS, MOOCs पॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. MOOCs म्हणजेच मोठ्या प्रमाणावर ओपन ऑनलाईन सोर्स आहे, फीचर्स फ्री, लो कॉस्ट, फ्लेक्झिबल लर्निंग आणि सेल्फ बेस आहे. त्यानंतर इंडियन MOOCs प्लॅटफॉर्म हा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रमुख प्लॅटफॉर्म स्वयंप्रभा, NPTEL, EPG पाठशाला, दीक्षा. UGC अँड गव्हर्नमेंट इनिशिएटिव्जवर प्रश्न येतात 100%. डिजिटल इनिशिएटिव्ज इन एज्युकेशन, नॅशनल डिजिटल लायब्ररी, शोध सिंधू, शोधगंगा, व्हर्च्युअल लॅब्स, रिसर्च ॲप्टिट्यूडशी लिंक आहेत. ICT इन टीचिंग लर्निंग प्रोसेस. ICTमुळे टीचिंग लर्निंग अधिक इफेक्टिव्ह बनली आहे. त्यानंतर ICT टूल्स फॉर टीचर्स, पॉवरपॉईंट, गुगल क्लासरूम, झूम, मीट, यूट्यूब, LMS. कम्युनिकेशन्स टूल्स, ईमेल, चॅट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सोशल मीडिया, कम्युनिकेशन प्लस ICT इक्वल टू स्मार्ट टीचिंग. सायबर सिक्युरिटी हा याच्यामध्ये पासवर्ड सिक्युरिटी, व्हायरस, मालवेअर, फेअरवाईल, डाटा प्रायव्हसी. त्याच्यानंतर डिजिटल डिवाइड. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेज ऑफ ICT, टाईम सेव्हिंग, इझी ॲक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, इंटरॅक्शन लर्निंग, ग्लोबल कनेक्टिव्हिटी. त्याच्यानंतर लिमिटेशन ऑफ ICT, हेल्थ इश्यू, सायबर क्राईम्स, डिजिटल गॅप, ओव्हर डिपेंडन्स. ICT अँड इव्हॅल्युशन, ऑनलाईन एक्झाम, CBT, ऑनलाईन असाइनमेंट, ऑटोमेटेड इव्हॅल्युशन. ICT ऑफ रिसर्च, ऑनलाईन जर्नल्स, प्लॅगरिझम टूल्स, स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर, डिजिटल लायब्ररीज. आपण या युनिटसाठी टिप्स बघूयात. फुल फॉर्म मेमोराईज करा, गव्हर्मेंट इनिशिएटिव्ज रिवाईज करा आणि PYQ जरूर पहा. 1 पेज ICT नोट्स तयार करा. तसं तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते बघणारच आहोत. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, हा युनिट खूप स्कोरिंग आहे, यावरती लक्ष द्या. नेक्स्ट युनिट पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटल. हा युनिट अतिशय सोपा आहे. हा युनिट फक्त परीक्षेसाठीच नाही तर जबाबदार नागरिक, शिक्षक आणि संशोधक बनण्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे. दरवर्षी या युनिटवरून 4 ते 5 प्रश्न नक्की विचारले जातात. हा युनिट 3 घटकावर आधारित आहे: पीपल, डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट. या तिन्ही घटकांमधील परस्पर संबंध अभ्यासणे म्हणजेच हा युनिट अभ्यासणे. कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट. विकास म्हणजे फक्त आर्थिक वाढ नव्हे, तर डेव्हलपमेंट म्हणजे लोकांच्या जीवनात होणारी सर्वांगीण सुधारणा. त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट, मानवी विकास, लोकांच्या क्षमता, शिक्षण, आरोग्य आणि संधी वाढवणे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI, एज्युकेशन, हेल्थ, इन्कम, UNDPद्वारे HDI मोजला जातो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे.
सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच आजच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढींच्या गरजांवर परिणाम न होणारा विकास. प्रिन्सिपल्स: इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, इकॉनॉमिक ग्रोथ, सोशल इक्विटी, डेव्हलपमेंट विदाऊट डिस्ट्रक्शन. इन्व्हायरमेंट: पर्यावरण. इन्व्हायरमेंट म्हणजे सजीव आणि निर्जीव घटकांचा एकत्रित परिसर. कंपोनंट्स ऑफ इन्व्हायरमेंट: फिजिकल, बायोलॉजिकल आणि सोशल. इकोलॉजी: परिस्थितीशास्त्र. इकोलॉजी म्हणजे सजीव आणि पर्यावरणातील परस्पर संबंधाचा अभ्यास. इकोसिस्टीमचे घटक: प्रोसिजर, कन्झ्युमर्स आणि डिकम्पोजर्स. त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्सेस: नैसर्गिक संसाधने, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल. इन्व्हायरमेंट पोल्युशन: पर्यावरण प्रदूषके. हा टॉपिक सेटमध्ये हमखास येतो. टाईप्स ऑफ इव्हॅल्युशन: टाईप्स ऑफ पोल्युशन: एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, नॉईज पोल्युशन. त्याच्यानंतर त्याचे इफेक्ट्स: हेल्थ इफेक्ट, क्लायमेट. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंग. क्लायमेट चेंज म्हणजे पृथ्वीच्या हवामानातील दीर्घकाळात जो बदल होतो त्याचे कॉजेस. त्याच्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट: ग्रीन हाऊस गॅसेस, CO2, मिथेन, नायट्रस ऑक्साईड. पृथ्वीचे तापमान वाढवणारे हे घटक आहेत. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय? वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांची विविधता. इन्व्हायरमेंट इश्यूज इन इंडिया: डिफॉरेस्टेशन, वॉटर स्केअरसिटी, एअर पोल्युशन, वेस्ट मॅनेजमेंट, अर्बनायझेशन प्रॉब्लेम्स. त्यानंतर इन्व्हायरमेंटल मुवमेंट्स. हा टॉपिक परीक्षेत विचारला जातो. इम्पॉर्टंट मुवमेंट्स: चिपको मुवमेंट, नर्मदा बचाव आंदोलन. त्यानंतर इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. इम्पॉर्टंट जे ॲक्ट आहेत: इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, वॉटर ॲक्ट, एअर ॲक्ट. इयर्स वाईज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पॉप्युलेशन अँड इन्व्हायरमेंट. पॉप्युलेशन ग्रोथचा इन्व्हायरमेंटवर परिणाम होतो. त्यानंतर इश्यूज: रिसोर्सेस, पोल्युशन, अनएम्प्लॉयमेंट, अर्बन प्रेशर्स. रोल ऑफ एज्युकेशन इन इन्व्हायरमेंट अवेअरनेस. इन्व्हायरमेंटल एज्युकेशन, सस्टेनेबल लाईफस्टाईल, रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप. टीचरचा रोल यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. पीपल्स पार्टिसिपेशन इन डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे SDG 17 गोल्स आहेत, ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये स्टुडंट तुम्हाला की टर्म रिवाईज करायचे आहेत, ॲक्ट्स आणि मुवमेंट्स लक्षात ठेवायचे आहेत आणि करंट एक्झाम्पल्ससुद्धा बघायचे आहेत आणि PYQs सोडायचे आहेत. ते आपण PYQsसुद्धा सिरीज आपण पूर्णपणे बघणार आहोत. आतापर्यंत जेवढे झालेले पेपर आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्याची तुम्ही काळजी करू नका. लास्ट युनिट, हायर एज्युकेशन सिस्टीम, उच्च शिक्षण व्यवस्था. हा अतिशय थेरॉटिकल आणि स्कोरिंग युनिट आहे. UGC, NEP, रेग्युलेटरी बॉडीज, गव्हर्नन्स आणि क्वालिटी एज्युकेशन यावर आधारित आहे. दरवर्षी या युनिटवरून 5 ते 6 प्रश्न नक्कीच विचारले जातात. हायर एज्युकेशन म्हणजे 12वी नंतर दिलं जाणारं जे औपचारिक शिक्षण असतं त्यालाच आपण हायर एज्युकेशन असं म्हणतो. यामध्ये UGC, PG, MPhil, PhD, पोस्ट डॉक्टरल स्टडी यांचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर हायर एज्युकेशनचे ऑब्जेक्टिव्ज: ज्ञान निर्मिती करणे, संशोधन व शिक्षण, कुशल मनुष्यबळ निर्मिती, सामाजिक व राष्ट्रीय विकास, मूल्याधिष्ठित शिक्षण. इव्हॅल्युशन ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया. भारतामध्ये उच्च शिक्षणाच्या इतिहासाचा फार जुना आहे. प्राचीन काळ, आधुनिक काळ. स्ट्रक्चर ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया. भारतातील उच्च शिक्षण व्यवस्था 3 स्तरावर आधारित आहे: सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि रेग्युलेटरी बॉडीज. टाईप ऑफ युनिव्हर्सिटी इन इंडिया. हा टॉपिक्स परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे. विद्यापीठांचे प्रकार: सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटी. त्यानंतर रेग्युलेटरी बॉडीज इन हायर एज्युकेशन. UGC म्हणजे काय, UGCची कार्य. त्याच्यानंतर AICT, NCTE, NAC यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याच्यानंतर ॲक्रिडेशन अँड क्वालिटी ॲश्युरन्स. ॲक्रिडेशन म्हणजे शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेची तपासणी. ॲक्रिडेशनचे फायदे. त्यानंतर नेटवर्किंग फ्रेमवर्क, NIRF. त्याच्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, NEP याचा पण अभ्यास आपण करणार आहोत. त्याच्यानंतर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. यामध्ये काय येईल की त्याचे फीचर्स काय आहेत हे विचारलं जाईल. त्याच्यानंतर गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन इन हायर एज्युकेशन. रोल ऑफ टीचर इन हायर एज्युकेशन, टीचिंग, रिसर्च, इव्हॅल्युशन. त्यानंतर रिसर्च इन हायर एज्युकेशन.
PhD प्रोग्राम, रिसर्च फंडिंग, इनोव्हेशन, पेटंट्स अँड पब्लिकेशन्स याचा अभ्यास करणार आहोत आपण या टॉपिकमध्ये. त्यानंतर ICT इन हायर एज्युकेशन, ऑनलाईन लर्निंग, मूक्स, स्वयं, डिजिटल लायब्ररीज हे आपण टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा बघितले स्टुडंट्स. त्यानंतर डिस्टन्स अँड ओपन लर्निंग, इग्नू. नेक्स्ट ऑनलाईन युनिव्हर्सिटी. त्यानंतर इश्यूज अँड चॅलेंजेस इन हायर एज्युकेशन, ॲक्सेस, इक्विटी, क्वालिटी, फंडिंग. त्यानंतर ग्लोबलायझेशन अँड हायर एज्युकेशन, इंटरनल कोलॅबरेशन, फॉरेन युनिव्हर्सिटी, स्टुडंट एक्सचेंज, हायर एज्युकेशन इन एम्प्लॉयबिलिटी, स्किल डेव्हलपमेंट, इंडस्ट्री अकॅडमिया लिकेज. त्यानंतर इंटर्नशिप, करंट ट्रेंड्स इन हायर एज्युकेशन, ऑनलाईन डिग्रीज. त्यानंतर आउटकम बेस्ड एज्युकेशन, रिसर्च ओरिएंटेशन. आणि या युनिटमध्ये स्टुडंट कॉमन मिस्टेक काय करतात की फक्त बॉडीज आणि इयर्समध्ये गोंधळून जातात आणि NEP कम्प्लिटली इग्नोर करतात, कारण NEPवर दरवर्षी एक ना एक प्रश्न विचारलाच जातो. त्यामुळे आपल्याला NEPचा चांगला अभ्यास करून जाणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर UGC आणि NAC कन्फ्यूज करतात. आपण टेबल्स आणि चार्टचा वापर करूनच अभ्यास करणार आहोत. प्रिपरेशनसाठी मी तुम्हाला 2-3 टिप्स सांगते की रेग्युलेटरी बॉडीज दिवसातून एकदा तरी रिवाईज करा, जेणेकरून पेपरच्या आधी आपल्याला सगळं रिवाईज झालेलं असेल. त्याच्यानंतर ॲक्ट्स, इयर्स आणि ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. NEP 2020वर फोकस नक्की करायचा आहे आपल्याला आणि PYQ सोडायचे आहेत. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सेटचा पेपर 1चा सिलेबस नेमकी कसा आहे आणि कोणकोणते टॉपिक त्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे याचा अभ्यास केला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सिलेबस हा फक्त टॉपिक्सच्या आधी नसते तर तो आपल्या अभ्यासाचा एक रोडमॅप असतो. जर सिलेबस नीट समजला तर अभ्यासाची दिशा स्पष्ट होते, कन्फ्युजन कमी होतं आणि प्रिपरेशन स्ट्रक्चर पद्धतीने सुरू होतं. म्हणूनच कोणतीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे सिलेबस समजून घेणं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी झालेल्या PYQचा अभ्यास करणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, योग्य दिशा प्लस सातत्यपूर्ण मेहनत = निश्चित यश. धन्यवाद. ऑल द बेस्ट फॉर महाराष्ट्र सेट. थँक्यू स्टुडंट. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.